नमस्कार, मी प्रतिभा पडगण. प्रतिभा रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज मी बनवणार आहे अगदी साध्या सोप्या पद्धतीने पनीर बटर मसाला. तर त्यासाठी काय काय साहित्य लागते ते आपण बघूया. इथे मी 250 ग्रॅम पनीर, 2 टोमॅटो, तेल, बटर, कोथिंबीर, 1 इंच अद्रक, 5-6 लसूण पाकळ्या, 2 बारीक चिरलेले कांदे, 5-6 भिजवलेले काजू, बारीक चिरून घेतलेला लसूण, हिरवी मिरची, काश्मीरी लाल मिर्च पावडर, टेस्टसाठी मीठ, 1 चमचा धने, पाव चमचा कसुरी मेथी, 1 चमचा बारीक जिरे पावडर, पाव चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा जिरे. चला तर मग आपण आता कृतीला सुरुवात करूया. पनीर बटर मसाल्यासाठी आपण ग्रेव्ही तयार करून घेऊया. मिक्सरच्या भांड्यात टोमॅटो टाकले, आलं टाकलं, लसूण टाकला, काजू टाकले, हिरवी मिरची टाकली, कोथिंबीरीच्या दांड्या टाकल्या, जिरे पावडर टाकली, धने पावडर टाकली, काश्मीरी लाल मिर्च पावडर टाकली, बारीक मसाला करायचा. आपण आता पनीर फ्राय करून घेऊया. गॅसवर पॅन ठेवलं, 1 चमचा तेल टाकलं, त्यात 1 चमचा बटर टाकलं, पनीर टाकायचं, मीठ टाकायचं, थोडंसं तिखट टाकायचं, थोडी हळद टाकायची, पनीरला अगदी गुलाबी रंग येऊ द्यायचा. पनीरला गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे आणि आता आपण गॅस बंद करून बाउलमध्ये काढून घेऊया. आपण आता पनीर बटर मसाला तयार करायला सुरुवात करूया. तुम्ही गॅसवर पॅन ठेवलं, 2 चमचे तेल टाकलं, बटर टाकलं, जिरं टाकलं, कांदा टाकला, कांदा हा गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत सारखं परतायचा. लसूण टाकला, हिरवी मिरची टाकली,
आता आपण यामध्ये तिखट टाकणार, हळद टाकणार, मसाले जळू नये म्हणून थोडंसं गरम पाणी टाकणार. कांदा हा झालेला आहे आणि आता आपण यामध्ये ग्रेव्ही टाकूया. यामध्ये आपण आता थोडंसं पाणी टाकूया आणि सारखं परतायचं. जोपर्यंत ही ग्रेव्ही पॅनच्या कडा सोडत नाही तोपर्यंत परतायचं. ग्रेव्ही ही घट्ट होईपर्यंत आणि तेल सुटेपर्यंत सारखं परतत राहायचं. ग्रेव्ही ही घट्ट झालेली आहे आणि आता त्यात तेलही सुटलेलं आहे. आपण त्यामध्ये थोडंसं गरम पाणी टाकूया. मीठ टाकूया. थोडीशी साखर टाकूया, कारण टोमॅटो हे आंबट असतात, तर बॅलन्स करण्यासाठी थोडी साखर टाकायची. छान मिक्स करून घ्यायचं. आता आपण यामध्ये पनीर टाकूया. कसुरी मेथी टाकूया. कोथिंबीर टाकूया. आणि 2-3 मिनिटं होऊ देऊया. थोडंसं अजून बटर टाकूया. पनीर बटर मसाला हा तयार आहे आणि आता आपण तो बाउलमध्ये काढून घेऊया.
त्यावर थोडीशी कोथिंबीर टाकूया। आज मी अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने पनीर बटर मसाला ही रेसिपी तयार केलेली आहे। ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून सांगा। लाईक करा, शेअर करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। बेल बटन दाबायला विसरू नका।